नमस्कार. मी देवदत्त रामचंद्र जोशी, राहणार सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई. खरं तर मी मध्यमवर्गीय मराठी माणूस, ज्याला आयुष्यात कधी कसलंच स्वातंत्र्य नसतं. आयुष्यभर जग काय म्हणेल ही न दिसणारी तलवार मानेवर सतत टांगलेली असते. आम्ही आमच्याही नकळत स्वतःऐवजी समाजासाठीच जगतो. लहानपणी सांगितलं, तुला शिकायला हवं, शिकलास तर चांगली नोकरी मिळेल. संपलं. खाली मान घालून शिकलो, नोकरी मिळवली. नंतर क्रमाने लग्न, मुलं, संसार या घाण्याला जुंपून घेतलं. यात कुठे आलं स्वातंत्र्य? पण तरीही एक चमत्कार झाला. मला माझं स्वातंत्र्य समजलं. मला एक कविता सुचली. परंतु 1857च्या बंडाची ठिणगी पडून देखील स्वातंत्र्य मिळवायला 1947 उजाडावे लागले. आणि तसंच माझ्या बाबतीत घडलं. आज आपणा सर्वांशी माझा कवी म्हणून परिचय आहे. हे कवितेचे उपकार आहेत. कविता मुळातच सुचावी लागते. तशीच एक कविता मला माझ्या बॅचलर लाईफमध्ये सुचली होती. नवी मुंबईतून माझ्या एका नातेवाईकांकडून परत येत असताना संध्याकाळी एक कविता मला सुचली. ती अशी: धुंद या अशा नभात, धुंद या अशा नभात, रम्य ही अशी पहाट, धुंद हेच मधुर गीत, आळवेल ही पहाट. संध्याकाळी पहाटेचं वर्णन कसं सुचलं? मला पण थोडंसं आश्चर्य वाटलं. तशी ही कविता तिची चाल घेऊनच जन्माला आली. साधारण 84-85 सालातली ही गोष्ट. नंतर बरेच वर्ष मध्ये गेली. मला कविता सुचतच नव्हती. मी बँकेत नोकरी करत होतो. बँकेत एक मधुकर विचारे नावाचे कवी होते. त्यांना माझी ही पहिली कविता दाखवली. त्यांना आवडली. आणखीन छान कविता लिहा असं त्यांनी सुचवलं. पण मला तसं लिहिणं काही जमलं नाही. नंतर 2010 सालच्या जानेवारी महिन्यात विठ्ठलावरती एक भक्तिगीत सुचलं. ते मी एका कागदावर लिहून माझे मित्र श्री शशांक गोडबोले यांना ते दाखवलं. त्यांनी व श्री विनायक वाडेकर त्या दिवसापासून त्यांनी गीत आणि कविता लिहित जा असं प्रोत्साहन दिलं. आणि त्यानंतर मला कविता आणि गीतं सुचत गेली आणि एक कवी म्हणून मला माझाच असा परिचय झाला. कविता आणि गीतं लिहित असताना माझे शालेय मित्र श्री अशोक महाजन यांच्या संपर्कामध्ये परत आलो. त्यांच्या जिद्द या संस्थेच्या कविता वाचन कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. तसेच श्री गजानन गानू यांचा आचार्य यात्रेकट्टा, मराठा सांस्कृतिक मंडळाचे कवितांगण आणि इतर साहित्य संस्थांच्या काव्यवाचन कार्यक्रमात सहभागी झालो. आणि त्याचा परिणाम असा की अजूनही कविता लेखन सुरूच आहे आणि जे माझ्या मनाला खूप आनंद देत असतं. मला पुणे येथील काव्यानंद प्रतिष्ठान यांचा कालिदास काव्य पुरस्कार, अमरावती येथील अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचा पुरस्कार, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मुंबई यांचा काव्यवाचन पुरस्कार ईश्वर कृपेने प्राप्त झाला. माझे कविता लेखन पाहून माझी पत्नी सौ विभा जोशी ही पण बऱ्याच वर्षांपासून कविता लिहायला लागली आहे. ती मुक्तछंदात सुरेख कविता लिहिते. कवितांगणच्या काव्यवाचन स्पर्धेत तिला बक्षीसही मिळालं आहे. आता आम्ही उभयता कविता सादर करत आहोत. तसंच एक कार्यक्रम आमचा आचार्य यात्रेकट्ट्यावर सुद्धा झाला आहे. या कवितांचं लेखन आणि त्यानिमित्ताने श्री प्रसाद कुलकर्णी यांच्यासारख्या नामवंत कवींचा खूप चांगला परिचय झाला. माझ्या काही गीतांना सौ सुधा जोशी तसेच श्री वीरेन सामंत सर यांनी अगदी उत्तम चाली लावून त्या काव्यरचना स्वरबद्ध केल्या आहेत. आपल्या सर्वांचे आणि ईश्वराचे आशीष आणि कविता लेखनासाठी प्रोत्साहनपर प्रेम हेच माझं भाग्य आहे. हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. कविता. येते ही जन्माला कविता शब्दाशब्दांच्या गुंफणीतून, येते ही जन्माला कविता शब्दाशब्दांच्या गुंफणीतून, अंतर्मनातील नाद लहरीतून, मनामनातील संवेदनांमधून, उत्कट भाव विश्वाकरिता. कवी मनातील ही कविता, कवी मनातील ही कविता सुखदुःखाच्या आवेगातून, ऋणझुणत्या स्पंदनातून, मनोमनींच्या भावनांतून करते गुंजन फुले बहरता. ही काव्यसरिता विविध कलांच्या नवरंगातून,
ही काव्यसरिता विविध कलांच्या नवरंगातून भाषांमधुनी सजुनी नटुनी ऋतुकालांच्या द्वारी स्पर्शून प्रगटते रसात्मक छंदांची कविता, प्रगटते रसात्मक छंदांची कविता. कळावे आपला देवदत्त जोशी. आता याचे प्रोत्साहक होते रविराज नर सर, त्यानंतर संजय पैठणकर सर, संग्राम सोनवणे सर आणि रत्नाकर जोशी जिंतूर.